जाणीवा घेऊनच मी शिक्षण आणि संघर्ष करून शासनात उच्च पदावर गेलो। तिथे सुद्धा त्याच भूमिकेतून काम केलं। वेगवेगळी मंत्री महोदय विविध पदावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं, परंतु मला तिथं असं माझं मन रमलं नाही। संपूर्ण शासन सेवेच्या काळामध्ये मी वारंवार माझ्या मातीकडेच येत राहिलो, कारण माझी माय त्या शेतामध्ये राबली। काळी माती, जी काही शेण, माती, पाणी, शेतातलं जे काही वावर असेल, घरातलं सारवणं तर शेतातलं वावरणं, हे सगळं मी पाहिलं असल्यामुळे ते माझ्या मनातून गेलंच नाही। आणि म्हणून मुंबईत 30 वर्ष सेवा करूनही मुंबईत मी काही रमलो नाही। माझे पाय कायम या जमिनीवरती, आपल्याच मातीमध्ये, आपल्याच माणसामध्ये तिथेच घुटमळत राहिले, रेंगाळत राहिले। अनुभव संपन्न होता, पद मोठी होती, काही मला तदात नव्हते, परंतु मन तिथे लागत नव्हतं। आणि तो ध्यास घेऊन आम्ही बरीच कामं केली। तुम्हाला माहिती आहे, उत्कर्ष फाउंडेशन काढलं, शिवशाहू फुले आंबेडकर पुरोगामी वारसा संत विचार घेऊन आम्ही याच भागातल्या मुलांना घेऊन चळवळी उभ्या केल्या। दुधाचा एक मोठा जो काही उत्कर्षच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात आणि जालन्यामध्ये प्रयोग केले, संभाजीनगरला केले। आजही आपण उत्कर्षमध्ये डेअरीच्या बाबतीत दुधामध्ये आपण पुढे आहोत। मेहकरमध्ये, बुलढाण्यामध्ये आणखी ते लांबवायचं आहे, करायचं आहे। शेती, रोजगार, आरोग्य, प्रगती हे सगळे विषय चर्चेला येतात, पण काम कोणी करत नाही। आणि हे काम करण्यासाठी नेतृत्व लागतं, आणि ते आपल्यातलं नेतृत्व लागतं। जर नेतृत्वाने ठरवलं, कारण एखाद्या शहराचा, गावाचा, भागाचा विकास काही निसर्ग करत नाही, बाहेरचा माणूस येऊन करत नाही। दिल्लीतला, परदेशातला, अमेरिकेतला, लंडनचा माणूस येणार आणि मेहकरचं भाग्य, या बुलढाण्याचं भाग्य उजळणार नाही। तर ह्या भूमीतला बदल, ह्या माणसातला बदल, त्यांच्या विचारातला बदल, त्यांच्या जीवनातला बदल, त्यांच्या आयुष्यातला बदल आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही सामाजिक अंधकारातला जो बदल आहे, तो घडवून आणण्यासाठी